वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। विट्स हॉटेलवरून सध्या आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी आता थेट इशारा दिलेला आहे। निविदा प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे। उद्या माझा मुलगा निविदा प्रक्रियेतून बाहेर पडेल असं शिरसाट म्हणाले। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा। 7 वेळा लिलावाची नोटीस काढली, कुणीही पुढे आलं नाही। 67 कोटींना संजय शिरसाट हे हॉटेल घेणार होते। संजय राऊत, लक्षात ठेवा मी थोडा चक्रम माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही असं शिरसाट म्हणाले। तुम्हाला मी एक आव्हान देतो, आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110च आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अंबादास दानवे आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला। पाहूया। मी आरोप नव्हता केला, मी काही प्रश्न विचारले होते। आरोप कशा करता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आम्ही आहोत। आपली मराठी मुलं, मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत, उद्योग करावेत, ही आमची भूमिका आहे। सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे। अरे कोण शिरसाट, सोडून द्या चला, असे खूप येतात आणि जातात। मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। ज्या तऱ्हेने 64 कोटी किती कोटीचं त्यांचं घर आहे हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यांनी स्वतःच एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते आणि कशा तऱ्हेने ते घर आहे ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी ना। एका ठिकाणी मुख्यमंत्री महोदय सांगतात की मी सगळ्यांची चौकशी करणार, पारदर्शक कारभार देणार, स्वच्छ कारभार देणार। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की या मंत्र्यांची चौकशी होणार आहे की नाही। मला असं वाटतं मराठी माणसांनी निश्चित एक हॉटेलने 10 हॉटेल घ्यावे, त्याचा आम्हाला निश्चित अभिमान राहावा। पण नियम कायद्याचं पालन सुद्धा मराठी माणसानं करावं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेस मराठी आठवतो तुम्हाला, आणि मग ज्यावेळेस दुसऱ्यांचं होतं त्यावेळेस मराठी नाही आठवत, कारण ते हॉटेलसुद्धा एका मराठी माणसाकडेच आहे माझ्या माहितीप्रमाणे। पण ते तुम्ही घ्यावं त्याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे, माझं ऑब्जेक्शन प्रोसेसवर आहे। शिरसाट जर हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडले तर त्यांना 20 लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे, कारण लिलावातील अटी पाळल्या नाहीत तर अनामत रक्कम जप्त होण्याची तरतूद लिलाव प्रक्रियेत आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीनगरचे एसडीएम व्यंकट राठोड यांनी दिली आहे।